लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आपली लाडकी बहीण योजना जी आहे हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे. काही त्याच्यामध्ये अडचण नाही. कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत. आणि मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील. लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येते आहे. कारण लाडक्या बहिणी त्यांच्या हप्त्याची अतिशय आतुरतेने वाट बघत होते आणि त्यांचा जो 2100 रुपयाचा हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार हा सुद्धा त्यांचा प्रश्न होता. आणि लाडक्या बहिणींचा याच प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या अंतर्गत माहिती करून घेणार आहोत. कारण त्याची जी माहिती आहे ती गिरीश महाजन यांनी दिलेली आहे आणि व्हिडिओमध्ये पूर्ण बघा तरच तुम्हाला ही जी माहिती आहे ती कळणार आहे. कोणत्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहे आणि कधीपासून तुमच्या खात्यावरती 2100 रुपयाचा जो हप्ता आहे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत 11 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि 1500 रुपयाचे सर्व हप्ते लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. आणि मोदी सरकारला जे 11 वर्ष आहेत ते आता पूर्ण झालेले आहेत. म्हणजेच नरेंद्र मोदी हे जे सत्तेवर असताना त्यांना 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 11व्या हप्त्यामुळेच त्यांची जी परिषद आहे ती वेळोवेळी परिषद ही भरत आहेत. त्यावरतीच गिरीश महाजन यांना प्रश्न विचारले असता लाडक्या बहीण योजनेचा 2100 रुपयाचा हप्ता बहिणींना कधी मिळणार याचे उत्तर त्यांनी जी पत्रकार परिषद आहे यामध्ये दिलेले आहेत. गिरीश महाजन यांचे उत्तर आपण बघून घेऊया. ही जी माहिती आहे ती मराठीचे एबीपी लाईव्ह आहे त्या चॅनलच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर गिरीश महाजन यांनी असे सांगितलेले आहे की मोदी सरकारचा जो कार्यकाळ आहे तो 11 वर्षांचा झालेला आहे आणि त्यासाठी सेवा सुशासन गरीब कल्याण योजना किती वेगाने पुढे चालल्यात हे तर बघा. लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये दिले, पूर्वी कुणी देत होतं का असं सुद्धा त्यांनी प्रश्न केलेला आहे. ठीक आहे, निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं की 2100 रुपये देऊ, अजून वर्षही झालं नाही. म्हणजेच लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून ते ज्यांचे जे सरकार आहे ते नवीन सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यानंतर त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे. तर आम्ही दिलेला वादा आम्ही पूर्ण करणार आहोत असे सुद्धा आश्वासन त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, परंतु जो कार्यकाळ आहे तो थोडा किचकट आहे. म्हणजे आपण बघू शकता आम्ही तेही देऊ असे यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. सरकार त्याबाबत सकारात्मक आहे आणि त्याचा विचार करेल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. परंतु सध्या आर्थिक अडचण चालू आहे आणि हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यांनी मीडियाला असा हा प्रश्न दिलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयाचा हप्ता आम्ही देणारच आहोत हे त्यांनी सकारात्मक जो उत्तर आहे त्याचे दिलेले आहेत. परंतु राज्याची परिस्थिती नाजूक आहे आणि लाडकी बहीण योजनेला म्हणजे सरकार स्थापन सुरू व्हायला आता 1 वर्षसुद्धा पूर्ण झालेलं नाही. 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आत तुमचा हे जो निर्णय आहे तो सुद्धा पूर्ण केला जाणार आहे. लाडक्या बहिणी आमच्यावर खुश आहेत कारण आम्ही त्यांना 1500 रुपयाचा जो वादा आहे तो देत आहोत आणि त्यांच्या खात्यावरती अजूनपर्यंत जितके हप्ते आहेत ते सर्व हप्ते आम्ही दिलेले आहेत आणि जून महिन्याचा हप्ता देखील त्यांना लवकरच मिळणार आहेत. त्यासोबत कर्जमाफीवरती सुद्धा गिरीश महाजनने त्यांनी जे उत्तर आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. आणि लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि लाडक्या बहिणी त्यांच्या हप्त्याची अतिशय आतुरतेने वाट बघत होते. कारण मे महिन्याचा हप्ता मिळायला त्यांना उशीर झाला होता. मे महिन्याचा हप्ता त्यांना जून महिन्यामध्ये मिळाला होता, परंतु आता ते होणार नाही आहे. प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा जो हप्ता आहे जून महिन्यामध्येच मिळणार आहे आणि त्याची तरतूदसुद्धा आता झालेली आहे. लवकरच तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती सुद्धा जमा केली जाणार आहे. वेळोवेळी आपण जे अपडेट आहोत तो आपल्या चॅनलवरती आणत आहोत. तुमचा हप्ता अजूनपर्यंत तुमच्या खात्यावरती आला नसेल तर कुठलंही टेन्शन घेऊ नका. कारण जी तारीख आहे ती सुद्धा जाहीर झालेली आहे. 17 जूनपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे टाकू असं सुद्धा त्यांनी माहिती आधी दिलेली होती. आणि याचा जो मंजुरी आहे निधी मंत्रालयाला जी मंजुरी आहे ती सुद्धा मिळालेली आहे आणि लवकरच तुमच्या खात्यावरती रक्कमसुद्धा पडायला सुरुवात होणार आहे. मला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. परंतु यासाठी एक अट सांगण्यात येत आहे. त्यामध्ये एक अट म्हणजे जी KYCची अट आहे ती सुद्धा देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचं ऑफिशियल पोर्टल आहे त्यावरती तुम्हाला जायचं आहे. ते एक नवीन जे पोर्टल आहे ते लॉन्च झालेलं आहे आणि त्यामध्ये ही माहितीसुद्धा दिलेली आहे. तुम्हाला एक नवीन ऑप्शन तिथे मिळेल KYC म्हणून. KYCच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा टाकणार आहोत. त्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं त्याचीसुद्धा आपण माहिती देत आहोत. तर यामध्ये आपण काही जी पेज आहेत ते तिथे दिलेले आहेत तुम्ही बघू शकता. यामध्ये KYCचं ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर तिथे आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि जी संपूर्ण माहिती ते तुम्हाला भरून घ्यायची आहे. त्यानंतर ज्या बहिणींचं KYC होणार आहे त्याच बहिणींना जूनचा हप्ता मिळणार आहे.
तुम्ही जर KYC केलेलं नसेल तर तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता मिळणार नाही आहे. राहिला 2100 रुपयाचा हप्ताचं तर ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागणार आहे. परंतु तुम्हाला जर 1500 रुपयाचा जूनचा 12वा हप्ता जर पाहिजे असेल तर हे काम तुम्हाला करावंच लागणार आहे. ज्या बहिणी हे काम करणार नाही आहे त्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती जो हप्ता आहे जूनचा तो भेटणार नाही आहे. राहिला त्या बहिणी ज्यांच्या खात्यावरती मागच्या हप्ते अडकून राहिलेले आहेत, म्हणजे त्यांच्या खात्यावरती अजूनपर्यंत ती रक्कम आलेली नाही आहे, तर त्याचीसुद्धा ऑप्शन या वेबसाईटवरती देण्यात आलेलं आहे. तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन आधार नंबर टाकून तुमची जी स्थिती आहे ती सुद्धा चेक करू शकतात. म्हणजे कोणत्या कारणामुळे तुमच्या खात्यावरती अजूनपर्यंत ती रक्कम जमा झालेली नाही आहे त्याचीसुद्धा कारण त्या वेबसाईटवरती तुम्हाला दिसणार आहे. आणि किती इन्स्टॉलमेंट आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा झाली आहे त्याचीसुद्धा माहिती तिथे दिलेली आहे. त्यामुळे कुठलाही विलंब न करता तुम्ही त्या साईटला भेट द्यायची आहे, तुमची स्थिती चेक करून घ्यायची आहे. आणि KYC झाली नसेल तर लवकरात लवकर KYC करून घ्यायची आहे. त्यासोबतच तुमचं अकाउंट DBT नसेल ते सुद्धा करून घ्या. आणि DBTचे जे फायदे आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. कुठली योजना असो तर त्याचे जे पैसे आहे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातात. त्यासोबत महिलांसाठी लाडक्या बहीण योजनेने गॅस कनेक्शन घेतलं आहे. आधी कसं होतं की ज्या बहिणींनी 100 रुपयाचा जो गॅस होता, म्हणजे उज्ज्वला योजनेअंतर्गत जर तुम्ही गॅस घेतला असेल तर तुम्हाला सबसिडी मिळत होती. परंतु जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्या नावाने जर गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला आता ज्या योजनेचा लाभ आहे तो सुद्धा मिळत आहे. वर्षाला 3 सिलेंडर हे मोफतमध्ये भेटत आहे आणि त्याची सबसिडीसुद्धा खात्यावरती जमा होत आहे. त्यासाठी तुम्हाला जे DBT आहे ते अकाउंट करून घ्यायचं आहे. आणि जर गॅस कनेक्शन असेल आणि KYC केलं नसेल तर ती सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायची आहे. कारण जे KYC करणार नाही त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार नाही. तर तुम्हाला ही माहिती जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्यासोबतच जे लाडकी बहिणींना ते योजनेचा लाभ भेटतो त्यासोबत नवीन योजना राज्यामध्ये सुद्धा लॉन्च होत आहेत आणि त्याचा वेळोवेळी अपडेट आपण ती सुद्धा आणत आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. आणि राहिला प्रश्न तुमचा गॅस कनेक्शनचा, म्हणजे जी सबसिडी तुमच्या खात्यावरती जमा होते ते आता तुम्हाला वाढवून सुद्धा मिळणार आहेत. कारण तुम्ही बघू शकता गॅस सिलेंडरचा जो खर्च आहे जी वाढ आहे ती झालेली आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर महाग झाल्यामुळे तुमच्या खात्यावरती रक्कमसुद्धा वाढवून भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला KYC करणे अनिवार्य आहे. तुम्हाला कुठली अडचण असेल, जर तुम्हाला समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. जर तुम्हाला हप्ता जमा झालेला असेल तर त्याचीसुद्धा माहिती देऊ शकता. कारण बहुतेक लाडक्या बहिणींना खात्यावरती जो हप्ता आहे तो मिळत नाही आणि त्यांना जे अडचण आहे ते समोर येत असते, तर त्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तर तिथे देऊ शकतात. मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.